नमस्कार. आज आपण बघणार आहोत, की आपण सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत काय करायचं आहे. रात्री सकाळी उठल्यानंतर तर आपलं रुटीन सेटच असतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही, की आपली दुसऱ्या दिवशीची सकाळ ही आदल्या दिवशीच्या रात्रीवर खूप जास्त डिपेंड असते. का? कारण आपण जरी झोपत असलो रात्री, तरी आपलं माइंड, सबकॉन्शियस माइंड हे दिवसभरात घडलेल्या तुमच्या मनावर झालेल्या परिणामांवर वर्क करत असतं. त्याच्यामुळे रात्री झोपताना ची सवय आपली चांगली करणे खूप आवश्यक आहे. तीच तुम्हाला मी आज सांगणार आहे. सर्वजण सकाळी काय करायचं ते सांगतात, पण ॲक्च्युअली रात्री झोपताना काय केलं पाहिजे, कोणता विचार करून झोपला पाहिजे, हे शिकवणं गरजेचं आहे. त्या एका विचारावर तुमची पूर्ण रात्र अवलंबून असते आणि दुसऱ्या दिवशीची तुमची सकाळ म्हणजे तुमचा जो सुरू होणारा दिवस आहे तो रात्रीच्या झोपण्याच्या विचारांच्या पॅटर्नवर अवलंबून असतो. तर काय करायचं आहे? रात्री झोपताना दिवसभरात स्वतःकडे किती दुर्लक्ष केलं, स्वतःला कितीदा नाराज केलं, हे चेक करायचं आहे आणि स्वतःचीच माफी मागायची, की मी ह्या गोष्टीसाठी विनाकारणच विचार करून म्हणजे ती परिस्थिती तेवढी खरं तर वाईट नव्हती, पण माझ्या विचारांनी ती मी मोठी केली आणि त्याच्यावर विचार करून स्वतःला त्रास करून घेतला. त्याबद्दल स्वतःची माफी मागायची. तसेच तुमच्यामुळे इतरांना त्रास झाला असेल, तुम्ही इतरांना दुखावलं असेल, तरी तुम्ही मनोमन त्या व्यक्तीची, त्या परिस्थितीची माफी मागायची आहे. आणि ती तो विचार, ती परिस्थिती आजच्या दिवसापुरती होती. इथून ती नसणार आहे सोबत. ती इथेच तुम्ही सोडून द्यायची आहे. माफ करायचं म्हणजे काय? वरवर नाही माफ करायचं आहे. खरंच ते मनातून काढून टाकायचं आहे. त्यामुळे काय होणार? आणि एक स्वतःला चांगला विचार म्हणजे दिवसभरात सगळ्याच गोष्टी वाईट घडतात का? नाही. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पण घडतात. पण आपल्या माइंडची सवय काय आहे, की ज्या नको असलेल्या गोष्टी आपण जास्त रिमाइंड करत राहतो. आणि मग रात्री झोपेत आपलं सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर वर्क करत राहतं. तर इथून पुढे आपल्याला ही सवय लावायची आहे, की दिवसभरात घडलेल्या वाईट घटनांना टाटा बाय बाय करायचा आहे रात्री झोपताना. स्वतःला माफ करायचं आहे, त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला माफ करून द्यायचं आहे आणि दिवसभरात 2 ते 3 तर घटना अशा असतातच, की ते तुमच्या मनासारख्या झालेल्या असतात. छान छान जेवायला मिळालं असतं, ही पण चांगलीच घटना आहे ना. हो ना? तुमची हेल्थ चांगली असते, तुमच्या बॉडीने चांगला सपोर्ट केला असतो, एखादं काम तुम्ही केलेलं असतं. म्हणजे छोटीशी गोष्ट, काही पण असो, ती गोष्ट आठवायची. त्या गोष्टीला मनापासून थँक म्हणायचं, धन्यवाद द्यायचं, की आज मी हे चांगला क्षण जगली, त्यासाठी धन्यवाद देणं. त्याने काय होणार आहे? त्याने हा फरक होणार आहे. पण हे रोज सातत्याने करायचं आहे. एक दिवस केल्याने काहीच होणार नाही. एक दिवस जेवल्याने आपण ऊर्जावान राहतो का? वर्षानुवर्ष नाही. जसं जेवण करणे रोज आहे, पाणी पिणे रोज आहे, तसंच चांगल्या सवयी ह्या आपल्याला रोज लावायच्या असतात. नाहीतर मी आज सांगितलं तुम्ही एक दिवस कराल, एक दिवस ठीक वाटेल, परत एरे माझ्या मागलं नको आहे. त्याच्यामुळे मी जे जे काही व्हिडिओमध्ये सांगते आहे, ह्या गोष्टी रोज करायच्या आहेत आणि रोज इम्प्लिमेंट केल्याने तुमच्या माइंडला सवय लागली, की नंतर तुम्हाला ते करण्याची गरज नाही. ओके? कारण आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा आपल्याला जेवता येत नव्हतं. आपल्याला आईनी, वडिलांनी आपल्याला जेवायला शिकवलं. कसं जेवायचं ते शिकवलं, मॅनर्स शिकवले. मग ते आपल्या अंगवळणी कसे पडले? रोज रोज करून करून आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन झालेलं आहे ते. म्हणजे आता आपल्याला सांगावं लागत नाही. तसंच रात्रीची जी रुटीन आहे ते तुम्ही एकदा कंटिन्यू 30 ते 40 दिवस कंटिन्यू जर केली तर ती तुम्हाला सवय लागेल. ऑटोमॅटिक तुमचं माइंड माहिती आहे का रात्री झोपताना चांगल्या गोष्टी आठवायला लागेल, वाईट गोष्टीला माफ करायला लागेल. हे ऑटोमॅटिक होणार आहे. पण त्यासाठी ती सवय लागायसाठी काही दिवस कॉन्शियसली तुम्हाला ते करायचं आहे. कॉन्शियसली केल्याने ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होणार आहे. ठीक आहे? तर रोज रात्री 3 चांगले विचार आठवायचे, त्याला धन्यवाद म्हणायचं आणि झोपायचं. कितीही गंभीर परिस्थिती असली तरी ती तुम्ही सोडून झोपणार आहात. तेव्हाच तुम्ही सकाळी उठताना पॉझिटिव्ह फ्रेश माइंडने उठणार आहेत. थँक डोरबेल वाजले, कोणीतरी आलंय. हां, तर कुठं होतो आपण, की रोज रात्री चांगला विचार करून झोपल्याने काय होणार आहे, काही दिवसांनी तुम्हाला फ्रेश, हॅप्पी वाटायला लागेल सकाळी उठल्यानंतर. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की माझं काहीतरी न्यू व्हर्जन तयार झालेलं आहे. कारण तुमचं फोकस जो आहे ना, तो समस्यांवर
फोकस करण्यापेक्षा तुम्ही सोल्युशनवर फोकस करायला लागाल. कारण तुम्ही रोज रात्री चांगल्या घटना आठवून झोपणार आहात. मग सकाळी तुम्ही तुमचं माइंड त्या चांगल्या घटना आठवून उठणार आहे. ही सबकॉन्शियस माइंडची जादू आहे. तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला मी जे सांगते ते रोज करायचं आहे. कितीही काहीही होऊ दे दिवसभरात, इव्हन रात्री झोपताना जरी काहीही झालं असेल तरी तुम्ही तुमच्या मनाला चांगली गोष्ट आठवण्याची सवय लावायची आहे. काहीच चांगली गोष्ट नसेल तर तुम्ही आज जिवंत आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. तुमचे शरीर धडधाकट आहे, तंदुरुस्त आहे, तुम्ही निरोगी आहात ही सर्वात चांगली गोष्ट आहे. तुम्हाला 2 टाईम जेवायला मिळत आहे ही पण चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे चांगली गोष्ट आठवायसाठी खूप काही असे अथक प्रयत्न नाही करावा लागत. मला डोळ्यांनी दिसू शकतं, मी बघू शकते, मला ना कानाने ऐकू येतं ही पण चांगली गोष्ट आहे. पण याच्या व्यतिरिक्तही खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात दिवसभरात घडतच असतात. त्या आठवून झोपण्याची सवय तुम्ही आजपासून लावणार आहात. ओके. थँक यू.